आपण मळे गावातच आहोत. तर आपल्यासमोर एक वनस्पती आहे. दिनेश भाऊ मला सांगा, ही कुठली वनस्पती आहे? पानफुटी. पानफुटी. आणि याचा वापर कशासाठी होतो? हे मुतखड्यासाठी औषध बनवण्यासाठी. प्रभावी एकदम, हा पण एकदम इफेक्टिव्ह आहे आणि शिवाय नैसर्गिक आहे. हा नैसर्गिक. तर हे पानफुटीचा आपण मुतखड्यावरती वगैरे वापर करू शकतो. पण हे वापरायचं कसं? म्हणजे याचं पानं कट करून चेचून त्याचा आर काढायचा का? रस तयार करायचा. हा. आणि मग प्यायचं त्याचे प्रमाण. याची चव साधारण कशी असते? तुरट थोडीशी असते, करवट थोडी असते. अच्छा. पण प्रभाव तुम्ही वापरले स्वतः? हा. फरक पडलाय? काय पडतो नाही. सगळी ते घेते. ही वनस्पती पाहू शकता. ते निवडून माहिती आहे. हे तेच म्हटलं, ही वनस्पती कुठलं एवढं मी सुद्धा पाहत होतो, पण मला नाव आणि ह्याचा वापर माहित होतं. तुमच्या मला माझ्या पण जरा ज्ञानात भर पडली. काय नाव म्हटलं तुम्ही? पानफुटी. पानफुटी. ओके ओके, पानफुटी.